नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता विजय नाश्ता आणि आता हा पपईचा ज्यूस घेऊन रम्याकडे रूममध्ये येतो। रम्या खूपच खुश होते आणि म्हणते की ग्रेट, देशमुखांच्या घरामध्ये हे असं काहीतरी पहिल्यांदा झालेलं आहे। त्यावरती विजय म्हणतो की आजपर्यंत जे झालेले नाही ते सगळं होईल, मी तुमचे सगळे लाड करील। त्यावरती रम्या म्हणते की मला तर असं वाटलं होतं या घरात काव्य आणि रम्याचेच लाड होतात आणि या घरात मात्र त्यांचा एकही शब्द खाली पडून देत नाही आणि असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मात्र त्या काव्याची प्रेग्नन्सी कायमची। आणि तेवढ्यात आता ती विजयकडे पाहते, बोलण्याचं बंद होते, थोडीशी कावरीबावरी होती। विजय म्हणतो की बोल ना, काय बोलायचं होतं? आणि हे फक्त तू जे काही फील करते ते माझ्यासमोर व्यक्त होऊ शकते आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही तर तुला हवं ते करू शकतेस। तेव्हा लगेच रम्या विचारते की हवं ते करू शकतेस का? आणि आता विजय तिला एक पोह्यांचा घास आपल्या हाताने भरवतो आणि म्हणतो की हवं त्या व्यक्तीबरोबर तू हवं ते करू शकते। त्याने मात्र पण समजून आता पपईचा ज्यूस जो आणलेला आहे तर तो रम्याला तो ग्लास हातात देतो। रम्या पाहत असते, जेव्हा ती तो जो ज्यूस आहे तर ते पिते तेव्हा तिला कळतं की हा पपईचा ज्यूस आहे म्हणून। तेव्हा लगेच आता ती म्हणते की पपई, मला तर असं वाटलं होतं की पण आहे म्हणून। लगेच तो ग्लास ती खाली ठेवते। त्यावरती विजय म्हणतो की हो करेक्ट, आता जसं तुला वाटलं तसेच जर दुसऱ्या कोणाला तरी वाटले आणि पण सोडून ती व्यक्ती तर पपईचा ज्यूस प्याली तर किती छान होईल बरं। आणि त्यावरती आता ह्या सगळ्या विजयच्या बोलण्याचा आता रम्या विचार करते आणि म्हणते की पण हे बघ, आता तुझ्या जर मनात असेल तर सांग, आपण हे सगळं काही करू शकतो। आणि तो लगेच रम्याला चिअर्स असे म्हणतो। मी पुन्हा आता तो पपईचा जो काही ज्यूसाचा ग्लास आहे तो हातात घेते आणि त्याकडे बघत असते। दोघं एकमेकांना चिअर्स करतात। त्यानंतर आता इकडे ही काव्या जे काही तेथे प्रकार घडलेला आहे तेव्हा तो माणूस फोनवर बोलत असतो की आता तो जो आपल्या बायकोला रिक्षातून घेऊन येत असतो आणि त्याच वेळेस मात्र रिक्षाचा तो तेथे अपघात घडलेला आहे आणि आता ते सगळं काही काव्या बोलताना ऐकते। त्यानंतर आता ही नर्स आणि दुसरी जी काही नर्स आहे त्या एकमेकींशी बोलत असतात की रस्ताच खरंच किती खराब आहे आणि त्या रस्त्यावर असे अनेक प्रकार घडलेले आहेत। या अगोदर सुद्धा आपल्या त्या मेघना मॅडम आहेत ना, तर त्यांची डिलिव्हरी सुद्धा त्याच रस्त्यावर झालेली आहे तर। आणि आता जो त्या बाईचा नवरा आहे तर तो रडतच म्हणतो की हे बघ, आता तिची ही दगदग कमी व्हावी यासाठी मी पुढच्या महिन्यातच आता खरंच कार घेणार होतो तिच्यासाठी। आणि आई, काल रात्री मात्र आम्ही दोघांनी बाळाचं नाव सुद्धा ठरवलं होतं आणि आज मात्र हे असं झालं। आई, सगळं काही संपलं ग, म्हणून तो खूप रडत असतो। काही संपलं ग काव्या, आता हे सर्व काही पाहते त्या माणसाची अवस्था वगैरे, तो रडत असतो आणि त्याच वेळेस काव्याला आता हे एक जे काही बोलणं आहे ते जिव्हारी लागलेलं असतं आणि तिला चक्कर यायला सुरुवात होते। तेवढ्यात ती चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच नंदिनी तिच्या जवळ येते आणि काव्याला धरते आणि काव्या काय झालं, काव्या काय झालं म्हणून असं विचारते। त्यानंतर आता इकडे मानिनी आता आशाला म्हणत असते की तू त्या दोघींसाठी पण तयार करून ठेव, ते कधीही हॉस्पिटलमधून येऊ शकतात। त्यावरती आशा म्हणते की लगेच 5 मिनिटात बनवते। तेवढ्यात विजय मात्र आपल्या कोटाच्या आतमध्ये पपई घेऊन जात असतो, थोडासा अडखळत असतो आणि तेवढ्यात मानिनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की विजय राव। तेव्हा आता विजय थांबतो आणि आता त्याला खूप टेन्शन येते, नक्की आता मानिनीने जर काही बघितलं तर अवघड होईल म्हणून तो पपई पुन्हा कोटाच्या मागे लपवत असतो। आणि तेवढ्यात तो पपई लपवतो तर आशा मागून येते आणि मानिनीला आवाज देते की वहिनी। तेव्हा मानिनीचं लक्ष मात्र आता आशाकडे जातं, ती मागे वळून बघते की आता आशा म्हणत असते की वहिनी पण फार कमी आहे, फक्त एकीच होईल। तर मानिनी म्हणते की तू जा, मी बघते। आणि तेवढ्यात तोपर्यंत विजय मात्र आता धावतच रूम मध्ये पळून जातो। मानिनी मात्र आता बघत असते की नक्की विजयरावांचं काय सुरू होतं। ती आता त्याला रूम पर्यंत जाऊस तर पाहत असते आणि विजय धावतच निघून गेलेला असतो। त्यानंतर इकडे नंदिनी काव्याला पाणी वगैरे प्यायला देते, विचारते की मला सांग बरं काव्या, तुला ठीक वाटतं ना? त्यावरती काव्या म्हणते की ताई हे बघ मी ठीक आहे, ती बाई आणि तिचं बाळ। त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघ काही होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल। त्यावरती नंदिनी म्हणते, काव्या म्हणते की मी कसा विचार करू नकोस, त्या बाईला माझ्या समोर घेऊन गेलेत। त्यावरती नंदिनी म्हणते की ठीक आहे अगं, सगळं मला नर्सेस कडून सगळं काही कळालेलं आहे। म्हणते की पुढच्या महिन्यातच आता तिचा नवरा त्यांच्यासाठी गाडी घेणार होता बाळासाठी आणि त्या बाईसाठी। हे बघ अगं, तो बोलत होता की काल रात्री मात्र त्यांनी दोघांनी आपल्या बाळाचं नाव सुद्धा फायनल केलं होतं। ताई बघ ना ग, अचानक हे सर्व काय घडतं। खरंच तो IP रोड आहे तो खूपच अगदी भयानक आहे आणि खूप खराब आहे। तर नर्स मात्र एकमेकांशी बोलत होत्या, मी सगळं काही ऐकलं। तेथून मात्र असा ऍक्सिडेंट केस आहे तर त्या येतच असतात आणि एका बाईची तर डिलिव्हरी सुद्धा म्हणे त्या रस्त्यावर झाली तर हायवे वरून ओलाळल्यानंतर मात्र हॉस्पिटलमध्ये यायला एकच रस्ता आहे, तो फक्त कसं हे सर्व त्या काव्याने ह्या सगळ्याचा खूप विचार केलेला असतो, तिला टेन्शन आलेलं असतं। नंदिनी तिला समजावते की हे बघ काव्या, तू शांत हो बरं, अगोदर तू या सगळ्याचा विचार करू नकोस। काव्या, मी तुला किती वेळेस सांगू की विचार करू नकोस। त्यावरती आता काव्या म्हणते की अगं ताई हे बघ, मी कशी शांत हो, तू सांग ना ग, तिच्या त्या बाळाची काय चूक होती? हे बघ ताई, अगं विचार करूनच मला अगदी थरथर कापतं, त्या बाईचं काय झालं असेल ग?
बघ ना, आपण बाळाबद्दल किती स्वप्न बघितलेले असतात, त्यात आपली काहीही चूक नसते, म्हणून काव्या आता धक्क्याने रडतच असते. त्यावरती नंदिनी तिला समजावते की हे बघ काव्या, नीट ऐकून घे, जगामध्ये फक्त आपल्या अवतीभोवती जितक्या चांगल्या गोष्टी घडतात तर तितक्याच वाईट गोष्टी सुद्धा घडत असतात. हे बघ, आपण फक्त आपल्या पुरतं ते सगळं काही नसतं. आपण जे काही आता घडतो ना तर ते आपल्या बाळापर्यंत सुद्धा पोहोचत असतं. त्यामुळे मी तुला रिक्वेस्ट करते की तू अजिबात अशी खचून जाऊ नकोस. आणि हे बघ काव्या, त्या नवरा बायकोचं जे नुकसान झालेलं आहे तर देव नक्कीच घडून म्हणजे भरून काढेल. हे बघ, आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर इफेक्ट होऊन द्यायचं नाही, म्हणून उलट मात्र आपण आपल्या अवतीभोवती चांगल्या गोष्टी कशा कडून येतील त्याचा विचार करायला हवा ना. आता तुला हे सर्व, त्यावरती काव्य म्हणते की हो ताई, तुझं एकदम बरोबर आहे. हे बघ, मीच मागाची मात्र म्हणाले की मी IAS झाल्यानंतर नक्की हा सगळं बदल घडून आणेल. हे बघ, चांगलं होण्यासाठी मात्र काहीतरी चांगलं करण्यासाठी IAS होणं हे गरजेचं नसतं. त्यामुळे मला नक्की काहीतरी करता येते का मी पाहते. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो चल, खूप वेळ झालेला आहे, आता तुला चेकअपला जायचं आहे, चल असे म्हणून ती काव्याला आता तेथे केबिन मध्ये घ्यायला येत असते. परंतु आता काव्या ही तेथेच उभी राहते दरवाजात आणि नंदिनीकडे बघत असते. नंदिनी विचारते की काव्या, काय झालं, तू का थांबलीस, मी येऊ का तुझ्या सोबत आतमध्ये. त्यावरती काव्या म्हणते की नाही ग ताई, मी जाईल, पण थँक्यू बर का, तू आज माझ्या सोबत होती म्हणून मात्र मी हे सहन करू शकले, नाहीतर खरंच मी बिथरले असते. त्यावरती नंदिनी म्हणते की काव्या, तू वेडी आहेस का ग, प्लीज अगं ह्या सगळ्याचा विचार करू नकोस, तुला सांगितलं ना काव्या, मी आहे तुझ्या सोबत, त्यामुळे जा आता. त्यावरती काव्या म्हणते की हो ताई, आलेच. काव्या आता डॉक्टरांच्या केबिन मध्ये येते. तेव्हा नंदिनीला मात्र डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं की काव्याच्या प्रेग्नन्सी बद्दल थोडीशी नाजूक आणि अवघड असणार आहे, हे सर्व आठवत असतं. काव्याला खूप जपायला लागणार आहे. आता नंदिनी हे सगळं काही आठवून ठरवते की जग इकडचं तिकडं जरी झालं तरी सुद्धा काव्या, मी तुला जपेल. त्यानंतर आता काव्या डॉक्टरांकडून चेक वगैरे करून आल्यानंतर बाहेर येते. तेवढ्यात तो माणूस आता आपल्या त्या फॉर्म जे काही आहे त्यावर सह्या वगैरे करत असतो. त्याचा हात थरथर कापत असतो. आणि तेवढ्यात नंदिनी आता काव्या त्या दोघेही पाण्याची बॉटल देऊन त्यांना पाणी प्यायला देतात. तेव्हा काव्या मात्र त्यांचा जो काही फॉर्म आहे तर तो भरून देते. विचारते की तुमच्या मिसेसचं नाव काय आहे. तेव्हा तो बिचारा रडतच म्हणतो की संजना. नंदिनी विचारते की अजून सुद्धा त्या आतच आहेत का, तर तो म्हणतो की हो, आणि काय माहिती किती वेळ लागेल. त्यावरती काव्या म्हणते की नाही हो, फार वेळ नाही लागणार, त्यांना डिस्चार्ज नक्की देतील. तो माणूस म्हणतो की नाही हो, हे सगळं विसरण्यासाठी किती वेळ लागेल याचा विचार करतोय. मात्र 5वा लागलेला होता आणि एक दिवस मात्र आम्ही मोजत होतो. 2 महिन्यानंतर 7वा महिना आणि त्यानंतर डोहाळे जेवण, परत 2 महिन्यानंतर डिलिव्हरी. तिला मुलगा हवा होता आणि कोणीतरी आता हक्काचा, अगदी तुझ्यासारखा दिसायला हवा असं ती मला म्हणायची, आणि मला तर मुलगी हवी होती, ती तिच्यासारखी दिसणारी, जी सावली. आता हे जे काही माणूस सांगत आहे तर आता काव्याला मात्र पारचं बोलणं आठवतं आणि काव्याला त्या सगळ्याची आठवण होते. नंदिनीला सुद्धा आता जीवा तिला जे काही म्हणलेलं आहे ते सुद्धा तिला आठवते. तो माणूस हे सर्व काही सांगून म्हणतो की आपले वेद कितीही काही जरी असले परंतु दैवाचे जे वेद आहे तर ते वेगळेच असतात. मी फक्त मुलगा आणि मुलगी करत राहिलो आणि आता मात्र जे काही गेलेलं होतं ते फक्त एक बाळ होतं, तुमचं बाळ होतं, आणि तो मुलगा होता की मुलगी होती याने काही फरक पडत नसतो. त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघा दादा, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा तो माणूस खूप रडत असतो. नंदिनी म्हणते की आज तुमच्यावर जो काही प्रसंग ओढवलेला आहे तर खरंच तुमची समजूत काढण्यासाठी शब्द आमच्याकडे नाही तो. हे बघा, एक सांगू का तुम्हाला, वेद चुकीचे आहे पण तुम्ही बरोबर बोलतात. आपले वेद काही जरी असले परंतु दैवाचे वेद मात्र वेगळेच असतात. काव्य म्हणते की हे बघा दादा, तुम्हाला या सगळ्यातून सावरण्यासाठी वेळ तर लागेलच, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्ही नक्की ह्या दुःखातून बाहेर पडताल, एक छान नवीन तुम्ही सुरुवात करताल. नंदिनी म्हणते की पुढच्या वेळेस मात्र देव पुन्हा तुमच्या इच्छा पूर्ण करेल, एक मुलगी होईल तुम्हाला. तर काव्य म्हणते की एक मुलगा सुद्धा होईल. काव्य आता ते फॉर्म वगैरे भरल्यानंतर म्हणते की सही करतात का. तो माणूस त्या फॉर्मवर सही करतो आणि हात जोडून थँक्यू सो मच ताई असे ह्या दोघींना म्हणतो. आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि बाजूला जातो. तेव्हा काव्याला फार वाईट वाटतं. नंदिनी तिला समजावते. काव्य म्हणते की ताई बघ ना ग, तुझ्यावर आज काय वेळ येऊन बसलेली आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुझं एकदम खरं आहे, कारण आपण एक माणुसकी म्हणून त्यांना धीर द्यायला गेलो, त्यांची समजूत काढण्यासाठी खरंच आपल्याकडे शब्दच नाहीत. आणि काव्य देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, अशी वेळ मात्र कुणावर येऊन देऊ नकोस. असे बोलून काव्य आता पुढे होते. नंदिनी तिच्याकडे बघत आता म्हणते खरंच कोणावर नाही आणि काव्यावर तर नाहीच नाही, आणि देवा माझ्या लहान बहिणीच्या आयुष्यामध्ये कुठलाच असा वाईट दिवस येऊन देऊ नको, प्रसंग येऊन देऊ नकोस, तिची सगळी काही दुःख तू मला दे. त्यानंतर आता इकडे आशा मात्र मस्त पन्ह तयार करते आणि म्हणते की चला, मस्त पन्ह बनून झालेला आहे. नंदिनी ताई आणि काव्याताई येतील, त्यांना हे पन्ह
पन्ह पिऊन खूपच छान वाटेल, मस्त वाटेल. आणि तोपर्यंत मी आता फ्रीज मध्ये ठेवते म्हणून ती फ्रीज मध्ये ठेवून देते. त्यानंतर आता ह्या रम्या आणि विजयचा हा प्लॅन असतो, कारण त्यांनी आता मिक्सर वगैरे आहे ते रूम मध्ये नेलेलं असतं आणि रूम मध्ये नेऊन आता ते पपईचा जो काही ज्यूस आहे तो तयार करतात पन्ह म्हणून. कारण काव्य आणि नंदिनीला त्यांना तो पाजायचा असतो आणि मिक्सरचा आवाज येऊ नये यासाठी मात्र आता मोठमोठ्याने जोराने गाणे मात्र ते आपल्या रूम मध्ये लावतात आणि विजय मात्र त्यावर डान्स करत असतो. आशाताई हे सर्व ऐकते आणि आशाताई मात्र विचार करत असते की नक्की काय सुरू असेल. इकडे मात्र यांचं मस्त सुरू असतं. रम्या विजयकडे बघून हसत असते आणि मिक्सर मात्र मधून तो ज्यूस ती काढत असते. तेवढ्यात विजय तिला खुणावून विचारतो की झाले का. त्यावरती रम्या बघते आणि म्हणते की हो डन झालेला आहे असं खुणावते. विजय तिच्या जवळ येतो आणि डन असं म्हणतो. तेव्हा आता रम्या म्हणते की हे ते बंद कर, पण ज्यूस होईपर्यंत मिक्सरचा आवाज कुणाला येऊ नये यासाठी मात्र त्यांनी ही अगदी प्लॅन केलेला असतो. आणि सगळं काही झाल्यानंतर ते एकमेकांना डन असं म्हणतात. आता रम्या खूप खुश होतो, म्हणते की खरंच काय मस्त आयडिया दिली रे तू. त्यावरती विजय विचारतो की पुढे काय. तर रम्या म्हणते की अरे पुढे जे ठरलेलं आहे तर तेच, आणि एक बॉक्स हातामध्ये देते आणि ह्या सगळ्यामध्ये हे बिया आणि साल आहे ना तर ते बाहेर फेकून दे. तोपर्यंत मात्र हा ज्यूस घेते आणि मी खाली जाते. विजय म्हणतो की राईट. पण एव्हाना मात्र आशाने पन्ह तर बनवूनच ठेवलेलं असेल, त्या दोघी सुद्धा घरी यायला तर निघाल्या असतील. त्यावरती विजय म्हणतो की हो करेक्ट. आणि आता हा विजय त्या बॉक्स मध्ये ते सगळं काही तेथील साली ते बिया वगैरे भरतो आणि तोपर्यंत आता ही जो काही ते पपईचा ज्यूस बनवलेला आहे तर तो पाण्याच्या बॉटल आहे तर त्यामध्ये भरते आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून ती पाण्याची बॉटल मध्ये तो ज्यूस भरून तिला तो आता जेथे पन्ह बनवलेला आहे तर त्या जागी तो बदलायचा असतो. ते पन्ह आता बाजूला ठेवून त्यात ते पपईचा ज्यूस तिला ठेवायचा असतो. यासाठी त्यांचा हा प्लॅन सुरू असतो वगैरे आहे तर ते पुन्हा आता त्या कपाटामध्ये ठेवून देते. त्यावर कापड वगैरे टाकते कुणाला संशय येऊ नये यासाठी. आणि ती बॉटल घेऊन आता ती खाली येते. तेवढं तिच्या समोरून मात्र मानिनी येत असते. मानिनीला बघितल्यानंतर ती बॉटल आहे तर ती आपल्या साडीच्या पदराजवळ लपवते. मानिनीचं तिच्याकडे लक्षच असतं नक्की हिचं काहीतरी सुरू आहे म्हणून. मानिनी मात्र सारखी आता ह्या रम्याकडे बघतच असते आणि रम्या मात्र आता किचन मध्ये येते आणि मानिनी मात्र आता हिचं काहीतरी सुरू आहे असं आता स्वतः मानून मात्र ती आता आपल्या रूम मध्ये निघून जाते. आणि त्यानंतर आता किचन मध्ये येऊन ही बॉटल तिथे ठेवते. फ्रीज मधून जे पन्ह बनवलेलं आहे तर ते पन्ह ती घेते आणि त्या पन्ह्यामध्ये मात्र हा पपईचा जो काही ज्यूस आहे तर तो मिक्स करते. एकत्र मिक्स वगैरे करून मात्र पुन्हा ती फ्रीज मध्ये ठेवून देते आणि स्वतःशी मात्र खूप खुश होऊन हसत असते. आणि आता आपल्या मनात म्हणते की पन्ह्यामध्ये तर पपईचा ज्यूस मिक्स करून झालेला आहे आणि आता मात्र काव्य आणि नंदिनी येतील आणि हे पन्ह पितील. खरंच दोघींचं सुद्धा बाळ जाईल. आणि सॉरी बर का नंदिनी, मला तुझ्यासोबत हे असं करायचं नव्हतं. काय करणार अगं, सुक्याबरोबर ओलं सुद्धा जर जळतच ना. तेवढ्यात आता ती बॉटल आहे तर तेथे किचनवरच विसरलेली असते आणि आतमध्ये निघून जाते. त्यानंतर नंदिनी आणि काव्य घरी येतात. त्यांना खूप असं गरम झालेलं असतं. दोघी आता तिथे सोफ्यावर बसतात. तेव्हा आता काव्य म्हणते की मी कोकम सरबत बनवून घेऊन येऊ का. नंदिनी म्हणते की अजिबात नाही, कारण मी आशाताईंना हे पन्ह बनवण्यासाठी सांगितले होते. त्यांनी केलं सुद्धा असेल म्हणून ती आशाताईंना आवाज देते की आशाताई. आशाताई म्हणतात की हो हो आले. आशाताई धावतच येतात. तर नंदिनी विचारते की तुम्ही पन्ह केलेला आहेत का. तर आशाताई म्हणते की हो केलेला आहेत ना, मी लगेच आणते. नंदिनी म्हणते की नाही हो, तुमचं तुम्ही काम करा, राहून दे, मी घेऊन येते. नंदिनी आता पन्ह आणण्यासाठी किचन मध्ये येते आणि तोपर्यंत आता काव्य आपल्या कानामध्ये हेडफोन वगैरे घालते आणि मोबाईल मध्ये पाहत असते. आणि तेवढ्यात आता रम्या तिच्या मागून येते आणि नक्की यांचं काय सुरू आहे डोकावून पाहत असते. तिने किचन मध्ये गेलेली आहे आणि फ्रीज मधून तिने ते पातेलं घेतलेलं आहे. रम्या हे सर्व बघत असते. नंदिनी मात्र आता ग्लास मध्ये ते पपईचा ज्यूस आणि पन्ह ओतत असते. तिला कुठे माहिती, तिला असं वाटतं की पन्हच आहे आणि रम्या मात्र डोकावून मागून पाहत असते. तेवढ्यात नंदिनीचं लक्ष जातं. नंदिनी पाहते की नक्की कोणी ते तिकडे आहे की काय. डोकावून पाहते परंतु रम्या तोपर्यंत लपलेली असते. नंदिनी पुन्हा आता ती पन्ह ओतत असते आणि रम्या पुन्हा तिला डोकावून बघायला येते. खुश होऊन हसत असते आणि पुन्हा लगेच आता काव्याच्या मागून ती आपल्या रूम मध्ये येते. आणि तेवढ्यात नंदिनी आता ते ग्लास घेऊन येते आणि काव्याला म्हणते की धर पन्ह. त्यावरती काव्य म्हणते की हो. आणि मी काय म्हणते की मस्त आता आपण माझ्या रूम मध्ये जाऊयात, मस्त एसी वगैरे लावून मस्त आता हे गारगार पन्ह पिऊयात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की ठीक आहे, हा ग्लास घे, मी पातेलं तोपर्यंत फ्रीज मध्ये ठेवून येते, तू पुढे हो. ती काव्याच्या हातामध्ये ते दोन्ही ग्लास देते आणि काव्य आता रूम मध्ये येते. ती ग्लास वगैरे आहे तर टेबलवर ठेवते. परंतु जेव्हा आता नंदिनी इकडे ह्या किचन मध्ये येते आणि त्याच वेळेस मात्र जे पातेलं आहे ते पन्ह्याचं आणि त्या पपईच्या ज्यूसचं, त्यामध्ये मात्र तिला पपईची बिया पाहायला भेटते.
पपईची बी तिने ओळखलेली असते आणि तेवढ्यात मात्र नंदिनी आता ही पपईची बी आहे तर ती चमच्याने बाहेर काढून हातावर घेते आणि म्हणते की ही तर पपईची बी आहे. आणि काव्या तोपर्यंत आता दरवाजा बंद करते आणि AC ऑन करते. तिला खूप छान वाटतं. आता नंदिनी विचार करते की पपईची बी मात्र पन्ह्यात कशी आली असेल. आता मात्र ती त्या पन्ह्याचा वास घेते आणि तिच्या लक्षात येते की कोणीतरी मुद्दाम मात्र या पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स केलेला आहे तिला समजते. आणि काव्याने तोपर्यंत आपल्या कानामध्ये पुन्हा फोन घातलेले असतात आणि आता नंदिनीच्या लक्षात येते की काव्याने हा ज्यूस तर पिला नसेल ना. आणि आता धावतच मात्र ती आता काव्याच्या रूमकडे धावतच येते अगदी पळत आणि तोपर्यंत काव्याने हातामध्ये ग्लास घेतलेला असतो आणि ती आता एक घोट पिणार तोच लगेच नंदिनी दरवाजात येते आणि हे सर्व पाहणार तोच लगेच धावतच ती काव्याच्या जवळ येते आणि काव्याच्या हातातील जो ग्लास आहे तो हिसकावून घेते. तेवढ्यात काव्या मात्र आपल्या कानातील हेडफोन वगैरे काढते आणि म्हणते की काय ग ताई काय झालं, असं माझ्या हातातील पन्हाचा ग्लास का हिसकावून घेतला. त्यावरती नंदिनी म्हणते की काव्या, आणि नंदिनी आता म्हणत असते की यामध्ये फक्त पन्ह नाही तर यात पपईचा ज्यूस मिक्स केलेला आहे ग. अगं हे बघ मला पपईची बी मिळाली त्या पन्ह्याच्या पातेल्यात. आता दोघींना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. त्यावरती आता काव्या विचारते की पण ताई पपईचा ह्या पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस मात्र कोण मिक्स करेल बरं. एवढ्यात काव्याला आता मागचं आठवतं कारण रम्या मात्र आता ही काव्यासाठी पपई घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेस या सगळ्याचा विचार करून काव्या म्हणते की नक्की हे रम्याचंच काम असेल. खात्रीने सांगते की हे सगळं रम्याचंच काम असणार. पण आता दोघेही ते ग्लास घेतात आणि चल असं म्हणून दोघी बाहेर येतात. रम्या वसू आत्या यांना आवाज देत आशाताई आई यांना सगळ्यांना आवाज देऊन आता रम्याला खाली बोलावलं जातं. तेवढ्यात मानिनी बाहेर येते आणि म्हणते की काय झालं, आरडाओरड का करतात. तेवढ्यात रम्या वसू आत्या आणि विजय हे सगळेजण बाहेर येतात. रम्या विचारते की काय झालं. काव्या रागाने म्हणते की आलीस का. वसू आत्या विचारते की नक्की काय झालं, इतका आरड करून तुम्ही सगळ्यांना का जमा केलं. त्यावरती नंदिनी म्हणते की जा विचारायला. तेव्हा आता नंदिनी विचारते की रम्या पपईचा ज्यूस तूच केला होतास ना. तेव्हा आता रम्या म्हणते की काय पपई. मानिनी म्हणते की काय, तर काव्या म्हणते की काय विचार करतेस, बोल ना लवकरात लवकर. त्यावरती काव्या म्हणते की फक्त केला नाहीस परंतु तो पपईचा ज्यूस आहे ना तो आमच्या पन्ह्यामध्ये मिक्स केलास. आता हे ऐकल्यानंतर मानिनी म्हणते की काय बोलतात, त्यांना धक्काच बसतो. परंतु रम्या आता अगदी मी काहीच केलं नाही असं दाखवते आणि म्हणते की काही पण काय बोलतात. हे बघ हे असली फालतू कामं करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं म्हणते. हे बघ मी पपई आणली सुद्धा नाही आणि हात सुद्धा लावलेला नाही. त्यावरती काव्या म्हणते की हो का, मग तुझा हात बघू बरं, दाखव तुझा हात. तेव्हा आता रम्या आपला हात पुढे करते तर काव्या तिच्या हाताचा वास घेते आणि रागाने तिच्याकडे बघत असते. तेव्हा आता मानिनी म्हणते की काव्या हे बघ शांत हो, एवढी चिडचिड मात्र बाळासाठी चांगली नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई तुम्हीच बघा एकदा पिऊन की हा सगळा काय प्रकार आहे. मानिनी म्हणते की हे बघा मुलींना तुम्ही शांत व्हा बरं, आणि हे बघा मी तुम्हाला नाही म्हणत की आता हे सगळं काही आहे म्हणून, परंतु आता तुम्ही प्लीज शांत व्हा बरं. या सगळ्या गोष्टीचा आपण सोक्ष लावूयात. विजय पाहतच असतो. तर मानिनी आता आशाला विचारते की आशा तुला मी पन्ह करण्यासाठी सांगितलं होतं बरोबर. तेव्हा आता आशा म्हणते की हो वहिनी. तेव्हा मात्र आशा म्हणते की हो, कारण तुम्ही पाण्याच्या बरणीमधून मला ते सगळं काही काढून दिलं आणि त्यानंतर मी पाणी वगैरे मिक्स करून पन्ह बनवलं होतं आणि मला पपईबद्दल काहीच माहिती नाही कारण मी हात सुद्धा लावलेला नाही. आता नंदिनी म्हणते की आशाताई तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे सर्व तुम्ही नाही केलेले आणि आम्हाला ही सुद्धा पूर्ण खात्री आहे की आता ही पपईचा ज्यूस आहे तर तो रम्यानेच केलेला असेल. तेव्हा आता रम्या म्हणते की काय बोलतेस. तर तेवढ्यात विजय म्हणतो की एक मिनिट आपण जरा पटेल असं लॉजिकल बोलूयात. तुम्ही जे काही पन्ह बनवलं ते कसं बनवलं होतं असं तो आशाताईला विचारतो. मिक्सरला बनवून का. त्यावरती आता लगेच मानिनी म्हणते की मिक्सर मध्ये. आता मानिनी असं म्हटल्यानंतर विजय लगेच विचारतो की म्हणजे अच्छा तुम्ही तिथे समोरच होतात. तर मानिनी म्हणते की नाही, मला मिक्सरचा आवाज ऐकू आला होता म्हणून मला असं वाटलं. तेव्हा आता विजय म्हणतो की म्हणजे अच्छा त्यांनी पन्ह बनवलं तेव्हा तुम्ही समोर नव्हतात, त्यांनी काय मिक्स केलं हे बघायला तुम्ही तेथे समोर नव्हतात तर बरोबर ना. तेव्हा मानिनी म्हणते की हो. त्यावरती आता विजय पुन्हा म्हणतो त्यांनी मिक्सर ऑन केलं हे तुम्हाला आवाजावरून कळाले, म्हणजे त्यांनी पन्ह बनवल्यानंतर मिक्सरचा आवाज तुम्ही ऐकलात का, दुसऱ्या खोलीतून कुठल्याही आता आमच्या खोलीतून ऐकलात का. आणि तेवढ्यात आशा म्हणते की हो मी ऐकला. लगेच विजय म्हणतो की हो का खरंच तुम्ही आवाज ऐकलात का मिक्सरचा. तर आशा म्हणते की हो मी ऐकला. परत तो विचारतो की तुम्ही मिक्सरचा आवाज ऐकलात का. त्यावरती आशा पुन्हा म्हणते की नाही गाण्यांचा. आणि परत आता लगेच विजय सावरून घेतो की आम्ही लग्न झालेले कपल आहोत, नवीन कपल, आम्ही आमच्या रूम मध्ये गाणं लावून डान्स करत होतो. हे बघा आता म्युझिकचा आवाज कुठे, मिक्सरचा आवाज कुठे, काय बोलतो आणि तुम्ही काय बोलतात म्हणून तो आशाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा लगेच वसू आत्या म्हणते की काय बोलते नाही, काही पण बोलते. दीड दमडीची ही मोलकरीण आणि तुम्ही सगळेजणी तिच्यावर विश्वास ठेवतात. तिच्यावर विश्वास ठेवू नका,
एक दिवस मात्र तुम्हाला सगळ्यांना बाटलीत भरून दूर कुठेतरी ही सोडून येईल. तेव्हा आता नंदिनी, काव्या ह्या सगळ्यांना मात्र ह्या वसू आत्या आणि रम्याचा फारच राग येत असतो. तेवढ्यात मानिनीला मात्र आठवते. रम्या बॉटल घेऊन आता इकडे तिकडे बघत किचन मध्ये चाललेली असते. ती बॉटल मात्र तिने आता आपल्याला बघितल्यानंतर मागे लपवलेली असते. तेव्हा आता मानिनीला हे सर्व आठवल्यानंतर ती 1 मिनिट असे बोलून रम्याच्या समोर येते आणि रम्याला विचारते की रम्या, मगाशी तू एक स्टीलची बॉटल घेऊन स्वयंपाकघरात गेली होती, नक्की त्या स्टीलच्या बॉटल मध्ये काय होतं? तेव्हा आता रम्या खूपच घाबरते. नंदिनी म्हणते की बोल ना रम्या, त्या बाटलीमध्ये नक्की काय होतं? पपईचा ज्यूस होता ना त्या बॉटल मध्ये? तेव्हा आता रम्या कावरीवावरी होते आणि म्हणते की नाही, काहीतरीच काय, त्यामध्ये फक्त पाणी होतं, साधं पाणी होतं. त्यावरती मानिनी तिला पुन्हा विचारते की नक्की? रम्या म्हणते की हो नक्की. आणि ठीक आहे, मी एक काम करते, ती स्टीलची बॉटल आहे तर ती मी बाहेर घेऊन येते. जर त्या बॉटलला मात्र आता पपईचा वास येत असेल तर मात्र मी तुझं थोबाड फोडेल. आता रम्या खूपच घाबरते आणि मानिनी मात्र ती स्टीलची बॉटल आणण्यासाठी किचन मध्ये येते. आता रम्या आता विजयकडे बघत असते आणि मनात म्हणते की रम्या, तू माती खाल्ली, तू तर घाईघाईत बॉटल तर तेथेच विसरून गेलीस आणि आता मात्र तुझी वाट लागणार. काव्या आणि नंदिनी रागाने ह्या रम्याकडे बघत असतात. रम्या लगेच आता घाबरलेली असते आणि पुन्हा त्यांच्याकडे बघून आपला चेहरा नॉर्मल करते. शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ज्या खोलीमध्ये फक्त पपईची बी मिळून दे, मी तुला अशी तशी नाही सोडणार. आता काव्या सुद्धा तिला धमकावते की नाही, त्या पपई सारखं मी तुला सोडली तर मी माझं नाव काव्या नाही लावणार. काव्या पार देशमुख. किती काही झालं तरी वसू आत्या लगेच आपल्या पायातील चप्पल काढते आणि मी हिला नाही सोडणार असं म्हणते. आता हे सगळं काही त्यांनी आशाताईंच्या अंगावर लोटलेलं असतं आणि वसू आत्या चप्पल काढून म्हणते की आता मी ह्या आशाला नाही सोडणार, म्हणून चप्पल काढून तिला मारायला जाते. तोच लगेच काव्या ती चप्पल धरते आणि म्हणते की हे बघा, पपईची सालं आहे तर ती आशाताईंच्या रूम मध्ये सापडली, परंतु आता ही पपईचं बी आहे ते तुमच्या चप्पलला कसं लागलं बरं त्या बाई? आणि तेवढ्यात आता ह्या वसू आत्याच्या चप्पलला जी काही बी लागलेली आहे तर ती सगळ्यांसमोर आता काव्या दाखवते आणि विचारते की आत्याबाई, ही बी तुमच्या चप्पलला आली कुठून? तेव्हा विजय आणि आता रम्या हे सगळेजण खूप घाबरलेले असतात, कारण विजयने बरोबर मात्र आता वसू आत्याला यात गुंतवलेलं असतं आणि रम्या धक्क्यानेच पाहत असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.